तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज माझा बड्डे आहे आणि आम्ही चाललो स्टारबक्सला कॉफी पिण्यासाठी. तर पाहूया तिथं काही आपल्याला गिफ्ट भेटतं का, काही भेटतं का आपल्याला की आपण गेल्यानंतर आपल्यासोबत काय होतं. तर पाहूया या ब्लॉगमध्ये. आणि आपल्या मागं कोण बसलेला आहे, आपल्या मागं बसलेला आहे सारथ्या हात दाखव. तर भाऊ, माझा भाऊ माझी जान आहे. आणि रस्त्याने जाताना आम्हाला लागते ट्रॅफिक आणि एक पोरगा डायरेक्ट आडवेत घालत होतं गाडी. थोडं समोर जाताच आम्हाला लागतं सिग्नल आणि मग त्यानंतर आम्ही पोहोचतो क्रांती चौकचं शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही समोर जातो. आजपर्यंत कोणत्या ब्लॉगरने असं केलेलं नाही का तो स्टारबक्समध्ये जाऊन चहा पेलेला आहे आपल्या मराठी ब्लॉगरमध्ये, असं तरी वाटतं मला. तर आपण तरी करू शकतो असं तुला वाटतं का? वाटतं का? म्हणजे किती टक्के चान्सेस आपल्याला कॉफी बीफी काही फ्री भेटायची? 40% चान्सेस आहे. तेवढे चान्सेसमुळे आपण एंटर तर करू, काही काय ना कळण तसं का बाबा फ्री भेटू शकतं का आपल्याला. मेन म्हणलं तर मराठी ब्लॉगरला काय होईना, आपल्या इकडल्या लोकांना होईना. आणि थोडं समोर जाताच आम्हाला सिग्नल लागतं आणि रिअलाईज होतं की आमच्या कॅमेऱ्यामध्ये सिग्नलचे जे नंबर्स आहे ते दिसत नव्हते. पण आम्ही जर बिना कॅमेऱ्याचा बघतोय तर आम्हाला ते दिसत होते, कॅमेऱ्यामध्ये दिसतच नव्हते. काय फॉल्ट आहे मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा. सिग्नल सुटल्यावर समोर जातात 2 पोरं दिसतात. 2 पोरं आहे ना, काहीतरी सामान घेऊन चालले. त्यांना मी हाय करायला सांगतो का, हे भाई हाय कर ना, हाय कर ना, हाय कर ना, हाय कर ना, हाय कर ना. त्या पोराच्या हातात एवढं सामान असताना सुद्धा ते आम्हाला हाय करत होतं. याला म्हणतात पोर. आणि या रस्त्याला एवढे सिग्नल होते ना, सिग्नलवर सिग्नल लागत चाललेलं आहे आम्हाला. फायनली आमचा माईक कनेक्ट झालेला आहे. ह्यो माईक आहे आमचा. आता म्हणजे आणलाय स्वस्तात मस्त माईक आहे, पण कनेक्ट झाला इतका एक भारी वाटलं ना. आम्ही 15-20 मिनिटापासून झटत होतो माईक कनेक्ट करायसाठी, पण फायनली आमचा माईक कनेक्ट झालेला आहे. आणि आता आम्ही थोड्या वेळाने जाऊच तिकडं. तर इकडं स्टारबक आहे मित्रांनो. स्टारबक थोडं इथून समोर आहे या गल्लीतून. तर आम्ही तिकडे जाऊया आणि मग तिकडे गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो काय होतं आमच्यासोबत स्टारबक मध्ये गेल्यानंतर काय होतं पुढं. आणि स्टारबकच्या आम्ही जेवढं जवळ जात होते तेवढी एक्साइटमेंट वाढतच चालली होती आमची. स्टारबकला आजपर्यंत दुरूनच पाहिलं होतं, आज आतमध्ये जाऊन पाहणार आहे आम्ही. आणि गाडी एक साईडला लावल्यानंतर सार्थक डायरेक्टली स्टारबकच्या दिशेने चालायला लागतो. सार्थक तिकडे चाललाय डायरेक्ट स्टारबक मध्ये घुसायला, पण मी डायरेक्ट एवढी बेकार वाटते. पण काय करू मित्रांनो, इतकं म्हणजे डेंजर वाटतंय मला स्टारबक मध्ये जायसाठी. पण लोक बी पाहते तोंडाकडे. आणि ते पोरं पाहून मला म्हणत होते ती पाहते माझ्या तोंडाकडं. पण आता म्हणजे माझा बड्डे, पण मला जायला लागेल. तर आज माझा बड्डे आहे आणि मी आलोय स्टारबक समोर आणि आपण बघणार आहे की ते आपल्याला फ्री मध्ये कॉफी गिफ्ट करतात का माझ्या बड्डे तर्फे. तर आम्ही चाललोय फायनली. थोडीफार हिंमत केली मी, पण जाऊन पाहतो तिथं आतमध्ये गेल्यावर का काय होतं काय नेमकं. आलोय बघा स्टारबक पाशी आलोय. फ्री वायफाय पूल कर लोड ना त्याला. भैया वैसे मेरा आज हैप्पी बर्थडे था, तो कुछ गिफ्ट वगैरह मिल सकता है यहाँ पे, कुछ मतलब ब्लॉगर भी हो वैसे. तो भाऊ आम्हाला लगेच समोरच्या काउंटरकडे पाठवतो ना. आम्ही त्यांना म्हणतो की आज माझा बर्थडे आहे, काही आम्हाला गिफ्ट भेटू शकतं का. तो काही गिफ्ट वगैरे भेटू शकतं का इथं? काय नाही, आपल्याकडे स्कीमच नाही का तशी काही, म्हणजे बाहेर इकडे चालतं बघा तसं नाही होत का. एवढं मोठं स्टारबक असून त्यांनी आम्हाला कॉफी तक गिफ्ट नाही केली. बेकार है भैया, मैं तो टूट गया मैं तो. आपल्याला फ्री मध्ये, पण आपण तरी ट्राय करू, काहीतरी घेऊ नेमकं काय चांगलं वाटतं. तर नर्वस फील बी व्हायला लागलं मला ते पाहून. मला तर जास्त लाज वाटू राहिली आता. लास्ट यायला वाटू राहिली. कुत्र्यांनी लाज वाटू राहिली मला आज. पाहू ना काहीतरी घेऊ. पाय बजेट मध्ये काय वाटतं तर. आणि लास्ट ट्राय म्हणून मी त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो. भैया काय आम्हाला भेटू नाही शकतो काय फ्री मध्ये, म्हणजे काय माझा बड्डे तसा आज. कशाचा स्टारबक्सचं कार्ड लागतं त्यासाठी, बिना कार्डचं नाही भेटत का? त्यामध्ये कार्डमध्ये तुम्ही वर्षाला 1000 रुपये स्पेंड केलं पाहिजे. अच्छा, अच्छा. विदाऊट कार्ड नाही भेटत. तर मी ब्लॉगर बी आहे का आता, म्हणजे नवीन ब्लॉग बनवतोय, चांगले फॉलोअर्स बी माझे. पण मग आता बाहेर मुंबई साईड इकडं तिकडं भेटतं काहीतरी, तर आम्हाला मराठी लोकांसाठी काही नाही भेटू शकतो. नाही, आवडतं क्वालिटी नाही आहे, बेवळी असते सर, कुठली बेवळी असते, तुम्हाला कार्ड असतं घ्यायचं. अच्छा, कार्ड लागतात का कंपल्सरी विदाऊट? अरे बरं, चालेल हो का विषय. थँक्यू. त्यांनी सांगितलं की आमच्या पॉलिसीजमध्ये बसत नाही कोणालाही फ्रीमध्ये गिफ्ट देणं, त्यासाठी स्टारबकचं कार्ड असणं आवश्यक असतं. आणि आपल्याकडे काही स्टारबकचं कार्ड नाही म्हणून आपण डायरेक्टली निघलो. चाला भाऊ, इथं काही भेटा आपल्याला फ्रीमध्ये, पण 1 नंबर माझ्या वाटले त्यांना भेटत. आणि आपलं सार्थक चाललंय कारण की त्याला वाटायला भेटतं. आणि तिथं असे पराक्रम पाहून सार्थक डायरेक्ट कानाकाना निघतो आणि सार्थक पुढे जाऊन कोणत्या दुकानात घुसतोय कळतच नाही. तर सार्थक चाललंय तिकडं
आयफोनच्या दुकानात चाललं वाटतं. काय आयफोन पाहिजे वाटतं त्याला, त्यामुळे. कुठे गेला होता तू इतका वेळचा? अरे मला वाटलं तू काळा शर्ट घातलेला आहे, मी काळा शर्ट समजून तुला पाहू राहिलो, तू कुठं भेटला नाही मला आणि काही नाही. पागल तू कसं. आणि थोड्या वेळानं थोडासा विचार करून जे की तिथं लिहिलेलं असतं 255 रुपीज, अरे 255 आहे ना ते पाहून आम्ही डायरेक्टली एंटर करतो स्टारबक्स मध्ये पुन्हा. डायरेक्ट आतमध्ये कॉफी का वर्ग 255. तर भावांनो तिथं खूप सारे प्रकार असतात कॉफीचे, तर ते आम्हाला काही माहिती नसतं कारण की आम्ही फर्स्ट टाइम गेलेलो असतो. लाटे वाटे काय राहतात ते तुमच्या हिसाबाने मित्रांनो. तर आम्ही डायरेक्टली बोलतो 255 वाली. आणि त्यानंतर ते आम्हाला विचारतात की कपवरती काही नाव लिहायचं आहे का तुम्हाला. हॅपी बर्थडे सूरज. हॅपी बर्थडे सूरजला. त्यानंतर आम्ही तिथल्या प्रीमियम खुर्चीवरती बसतो. ते भैया ना काही आल्यानंतर म्हणजे फेस बीस देऊ नका, पण तरी बी आम्ही व्हिडिओ काढले त्याचे. आता काय माहिती काय म्हणणार काय ते आम्हाला म्हणे का बाबा फेस बीस देऊ नका. आणि इथं आल्यानंतर फेमस होतो म्हणजे व्हायरल होता ब्लॉग. हा व्हायरल झाला पाहिजे ब्लॉग मी म्हणतात, कारण की मराठी माणूस आणि मी म्हणलं संभाजीनगरचा माणूस इथं आलेला आहे आणि काहीतरी झालं तर पाहिजे. आणि सगळ्या पोरांची पसंत कमला बसंत. मग अशा प्रकारे आम्ही त्या पोरीकडे पाहत, आणि जे आपण बाहेरून फील करतो ना कॅनॉटला गेल्यावर, तसंच फील एक नंबर फील होत होतं आतमध्ये गेल्यावर. कॉफीची वाट पाहत पाहत खूप वेळ होऊन जातो, पण कॉफी काही लवकर येत नाही. आणि आम्ही बसल्या बसल्या भांडून गेलो होतो तिथे. थोड्याच वेळात काउंटरवरनं आवाज येतो आणि आम्हाला तिथं जावं लागतं कारण की तिथं सेल्फ सर्व्हिस असते. आणि आम्हाला वाटत होतं की ते खुद आणून आम्हाला देतील. मग तो भाऊ त्याच्या सुंदरशा अक्षरात स्टारबक्सच्या ट्रेवरती हॅपी बर्थडे सूरज असं लिहितो. आणि त्यानंतर आम्ही तो ट्रे घेऊन जातो. त्यानंतर ती हॅपी बर्थडे लिहिलेली स्टारबक्सची कॉफी. आणि स्टार्टिंगला तर आम्हाला कळतच नव्हतं की स्ट्रॉ कुठं घालायचं आहे नेमकं याच्यामध्ये, कारण की खूप अलग प्रकारचं होल होतं त्याचं. आणि त्यानंतर ती स्टारबक्सची कॉफी जसं की लस्सी समजून गडगड गडगड पितो. आणि थोड्या वेळानंतर ते स्टारबक्सच्या ग्लासचं सार्थक पोस्टमार्टम का असते तो करतो. पोस्टमार्टम आणि प्लेस सारा ट्रेमध्ये टाकून देतो. आम्हाला वाटत होतं की इतकी मोठी कॉफी आहे, पण त्यामध्ये अर्ध्याच्या वरती जास्त तर बर्फच होता, काऊन की लय करामध्ये आमचा सार्थक. आणि ते कॉफी प्यायल्यानंतर कळतं की बाबा 10 रुपयाची चहा सुद्धा भारी असती या स्टारबक्सच्या कॉफीपेक्षा. आणि तिथं आम्ही बोलू नव्हतो शकत त्या कॉफीविषयी, म्हणून आम्ही बाहेर जातो. आल्यानंतर एक नंबर घटिया फील झालेला आहे. याच्यापेक्षा आम्ही कुठं चहाच्या डबरीवर गेलो असतो ना, तर तेव्हा जरी एक नंबर फील आला असता, त्याच्यापेक्षा 72 फील आला इथं. पैसे एवढे जास्त, पण आपली 10 रुपयाची चहा राहते ना भावना, ती एक नंबर लागते याच्यापेक्षा. ती 10 रुपयाची चहा बरकतची नाही तर कोणती म्हणा आपलं अमृततुल्य वगैरे कोणती बी चहा असली ना एक नंबर लागते याच्यापेक्षा. राहील याच्यापेक्षा 10 पटीनं पाहिजे. त्या स्टारबक्सच्या त्यापेक्षा आहे ना 10 रुपयाची चहा राहते का भाव. स्टारबक्सची ती कॉफी ना त्यापेक्षा ती 10 रुपयाची चहा एक नंबर लागते डायरेक्ट. कारण की आम्ही आता पिली ना भावांना पुरी पानसट लागली, पुरो कडवटपणा. पण ती आपली 10 रुपये चहा राहते तिथे एवढा गोडपणा राहतो भावांना, कारण की ते आपल्या गरीब माणसाच्या हाताचा गोडाचा चवाची गोडीची चव आहे मित्रांनो डायरेक्ट, माहिती आहे का. आणि बोलता बोलता काय होऊन जातं काय माहिती, मी डायरेक्ट विसरून जातो ते बोलतानाच. गोडाचा चवाची गोडीची चव आहे मित्रांनो डायरेक्ट, माहिती आहे का. आता काही लोक म्हणतील की आम्हाला स्टारबक्सनं फ्री नाही दिली म्हणून आम्ही असं म्हणतोय. असं नाही मित्रांनो, फक्त आमचा एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबत शेअर केला आणि असली मजा तो समोर येणार होती. त्यानंतर मित्रांनो आम्ही जातो कॅनॉटचा फेमस समोसा राईस खायला, आणि ते बी फ्रीमध्ये, कारण की आपल्याला ते चॅलेंज तर पूर्ण कंप्लीट करणंच होतं. तिकडं स्टारबक्सला नाही केलं तर काय झालं मित्रांनो, आपल्या संभाजीनगरकरांचं दिल खूप मोठं आहे. तर ब्लॉग स्टार्ट केलेला आपण, तर आपण दोन पोळी आहे नाही का, इकडं वडापाव काय समोसा राईसची दुकान आहे कॅनॉटची. मामा भाई आज मला हॅपी बर्थडे तो क्या नाचो मैं. भैया आज माझा बर्थडे आहे, काही भेटू शकतो मला राईस बीस काही. हां मामा काय म्हणतं काही भेटू शकतो मग जाऊन काही राईस पिढा वगैरे. हां अरे एक राईस मागवू शकतो ते भेटेल का बर्थडेला. हां अरे बर्थडे मला तुझ्याकडे माहिती आणि माझ्या बड्डेला मीच तो घालू तुला तर आपण आम्हाला खावा
काय भेटेल म्हणतोय आपण? बस हे पापड संध्याकाळी भेटतो हा संध्याकाळी का संध्याकाळी ओके काही विषय नाही चालेल काही विषय नाही मामा चल तर भाईना काही दिलं नाही आपल्याला फक्त एक पापड देत होता तो आणि काही बाकीचं काहीच देत नव्हतं डायरेक्ट एक पापड फक्त पापडची भाई तिकडं स्टारबकला जाऊन तरी बरं वाटलं आता इकडं गल्ल वाढायला मला डायरेक्ट कोणत्या दुकानात होतोय कळत नाही नेमकं कोण आपल्याला देऊ शकतं आपल्या बड्डेला काहीतरी असं नेमकं बाई मा बड्डे आहे तर काही भेटू शकतं का तुझ्या कुठल्यातर्फे काही बी समोर करायचं वगैरे काही बी तुला जे वाटेल ते आहे काय भेटू शकतो मालक नाही आलेले काय भेटत हॅपी बड्डे म्हणू शकतो तुम्हाला म्हणणं बस का भाई थँक्यू चालू बड्डे गांड पडते तर गांड पाडून गेली माहिती लोक पुरे चिंगूस ऑलरेडी निघले सारे एक पोर असं नाही की आपल्याला काही खाऊ घालू शकतं आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ आणि सार्थक आपल्या सोबत आहे हे मी म्हणून आला तर आपल्या सोबत येऊन डायरेक्ट पण मुक्कर माझ्या आम्हीच दुकानला मागू राहिलो माझा बड्डे मावशी मग तर चांगलं आहे आशीर्वाद आहे माझा मला पैसे 10 रुपये काढ मामीला चालेल मग शिव का हा ये आशीर्वाद लागेल माझा धन्यवाद चालू काही काय ना मावशीचा आशीर्वाद तर भेटून घ्या मग त्या मावशीचा आशीर्वाद घेऊन आम्ही जातो थोडं समोर आणि एक मित्र भेटतो आणि तो आपल्याला बोलतो हॅपी बर्थडे धन्यवाद चल मग एवढ्या दुकानं हिंडल्यानंतर आमची पूर्ण होपत चालली गेली होती आणि त्यानंतर आम्ही बघतो तर काय माझा मित्र म्हणतो की एक माग माणूस आहे जो की आपल्याला देऊ शकतो फ्रीमध्ये आता लास्ट ऑर्डर आहे आता एक मामा भेटलेला आपल्याला त्यांना विचारून मामा आज मग बड्डे तुमच्या तर्फे काही भेटेल करायचं भेटेल का जरा किंवा आधार कार्ड आहे तर बड्डे आज तर काही भेटेल का लोक येतील नाही करत ना काही म्हणून आधार कार्ड काय भेटेल हा का लावून द्या बाय मा तर मामानं आपल्याला दिलेलं आहे बोराईच काही का म्हणा मामा दिली एवढं मोठं आहे ना बाप डायरेक्टली मोठं आहे दुकानचं नाव काय मामा तुमच्या दुकानचं नाव बालाजी चहा व नाश्ता बालाजी चहा नाश्ता कॅनॉट प्लेस तर तुम्ही कॅनॉट प्लेसला जर आले ना तो बालाजी चहा नाश्ता या ठिकाणी जरूर या कारण की एक नंबर सौभ आहे मामाचा मामाने आपल्याला दिलेलं आहे भाई राईस प्लेट आहे ना असं मसाला राईस दिला आपल्याला त्यांनी ते बी त्यांच्या दिला नाही त्यांना स्वतः वाटलं होतं आपण एवढं दुकानं भेटलो त्यापैकी मामा भेटले आपल्याला का त्यांनी दिलं भाव आम्ही फिरत येणार डायरेक्ट तिथपर्यंत चालले गेलो होतो आम्ही तुमच्या दुकानात आलोच नाही इकडून डायरेक्ट म्हणजे दुकान स्लिप केली डायरेक्ट तिकडे गेलो होतो माहिती का म्हणून मग नंतर काय म्हणलं सार्थक का बाबा इकडे या म्हणून मग आम्ही इकडे असतो हा तरी सार्थक म्हणत होतं मामाजी म्हणून का आणि त्यानंतर आम्हाला गरमागरम समोसा राईस लावला जातो आणि ते बी 2 प्लेट आम्हाला वाटत होतं खूप कठीण असेल पण एवढं पण कठीण नव्हतं ते काम पण आता मेन मजा तर समोर येणार आहे आणि इथं जो आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटला ते पाहून तर आपला कॉन्फिडन्स थोडासा वाढून गेला होता आणि आपण चाललोय आपण औरंगपुऱ्याकडे आणि जे तिथं ट्राय केलं तेच आपल्याला इथं पण ट्राय करायचं आहे आणि पण थोडासा अलग वेनी आता आपण आहे ना आता आलेलो आहे कोल्हापुरी वडापाव पाशी तर आपण आहे ना इथं जाऊन तरी विचारू का भाई आपण माझ्या बड्डे तर्फे इथं काय भेटू शकतो आपल्याला चाला काही विचारू आला आहे भाई माझा बड्डे होता तर तुमच्या दुकानातून मी प्रमोशन बी करून तुमच्या व्हिडिओचं तर मला तुमच्या तर्फे काही भेटू शकतं का गिफ्ट काय भेटेल जम्बो कोल्हापुरी आहे क्रिस्पी रेग्युलर आहे हा का ओके भाई तुला हिशोबाने तुला जे वाटेल ते भाई आम्ही विचारल्यानंतर एक बार मध्येच आम्हाला भेटून जातात जम्बो वडापाव ते पण फ्रीमध्ये तर भावांना आपल्या मित्रांनी एवढं मोठं डील करून आपल्यासाठी 2 वडापाव लावलेले ते बी जम्बोचे वडापाव लावलेले बघून घ्या धन्यवाद भावा इतकं तो म्हणजे तो प्रेम पाहून आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि तुम्हाला बड्डेसाठी एवढं मोठं केलं भावा परत दिलं भारी वाटलं आम्ही स्टारबकला गेलो होतो इकडे फिरलो होतो पण इतकं शांतीचं वाटलं नाही तेवढं शांतून वाटलं माहिती तर आम्ही नाही जम्बो वडापाव पॅक करून घेतोय कारण की आम्ही बाहेर एवढं खाल्लं होतं ना तर पोट भरून गेलेलं जागाच नाही उरल्या
हे पाहिल्यानंतर खूप भारी वाटलं असेल तुम्हाला. आणि त्यानंतर आम्ही कुठं जातो माहिती तुम्हाला, डायरेक्टली डोसाच्या दुकानावरती, आणि ते पण अण्णाच्या, कोणतं, औरंगपुरात. तर मी विचारतो अण्णाला की माझा आज बड्डे आहे आणि त्यानिमित्त काही फ्री भेटेल का तुमच्याकडून गिफ्ट. तर अण्णा म्हणतात हो. ते म्हणत होते की 2 सोडून 4 डोसे देईल, पण 10 मिनिटं थांबा लागेल, कारण की गर्दी एवढी असते ना मित्रांनो की आम्हाला थांबाच पडतो. आणि थोड्याच वेळात आपल्या डोस्याची बारी आली होती आणि त्यांनी मस्त लगे पाणी मारून डोस्याची तयारी केली आणि मस्त डोस्याचं बटर टाकलं त्या तव्यावरती आणि गर करून फिरवलं. आणि डोसा झाला होता गरम आणि ते डोसा काढला मामाने आणि टाकला त्या प्लेटमध्ये आणि सांबारचा वास तो एक नंबर येत होता गाईस. इतका छान सांबारचा वास होता आणि सांबारची टेस्ट ते एक नंबर होती डायरेक्टली. मी आणि सार्थ फक्त तिथं 2च डोसे खातो, बाकीचे आम्ही पार्सल घेऊन जातो आणि तेव्हा आम्हाला हाय करतो आणि आम्ही निघतो तिथून पार्सलचं थैली घेऊन. आणि अशा प्रकारे आम्ही खाऊन पिऊन, आमच्याकडे तरी पण 2 थैल्या उरलेल्या होत्या आणि एकामध्ये होतं डोसा आणि एकामध्ये होतं वडापाव, जो की आपण कॉम्बो घेतलेला होता. तर अशा प्रकारे हा ब्लॉग इथं समाप्त होत आहे. आणि आम्हाला पहिले वाटत होतं स्टारबक्समध्ये गेल्यानंतर इतकं खतरनाक फील झालं होतं, कारण की तिथल्या लोकांना आम्हाला लवकर दिलंच नाही आणि आम्ही जेव्हा मागितलं त्यांच्यासाठी फ्री, पण त्या लोकांनी आम्हाला काही दिलंच नाही. आणि तिथली कॉफीची टेस्ट खरंच मित्रांनो पुरी एवढी चांगली लागली, त्यापेक्षा तर 10 रुपयाची चहा पण बेटर राहते. आणि तुम्हाला मेन सांगायचं मित्रांनो, तर काही पण करायचं जर असलं ना, आपल्याला ट्राय करून बघायला काय हरकत नाही. आपल्याला जे पाहिजे ते भेटून जातं, फक्त ट्राय करायला पाहिजे. आणि एका नाही म्हणलं म्हणून कधी थांबायचं नसतं, दुसऱ्याकडे जायचं आणि करायचंच.